बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. दांगट पाटलांच्या घरामध्ये आता रिसेप्शन पार्टीला सुरुवात झालेली असते. गावकरी बरेच येऊन थांबलेले असतात आणि ती पार्टी इथे जंगी पद्धतीने सुरू झालेली असते. जेव्हा ही पार्टी सुरू असते त्यावेळेला मात्र आता इथे पाण्याच्या पाठीपाठी इथे पायल करत असते आणि ती त्याला म्हणत असते, खरं तर आता इकडे काही जरी झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव की इकडे मी ना तुला एक आपल्या दोघांसाठी सेम शर्ट आणलेला आहे आणि सेम शर्ट आणल्यानंतर आता हा शर्ट जो आहे ना तो आपण दोघांनीसुद्धा घालायचा आहे. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हो का, पण खरं सांगू का, मला ना हा शर्ट अजिबात नाही घालायचा आहे, असं इकडे तो स्पष्टपणे सांगत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण लगेचच आता इकडे गावकरी आलेले असतात आणि ते म्हणत असतात, खरं तर तुमची सून कधी येणार आहे, तुमची सून एवढा वेळ कसा काय उशीर घेत आहे, असं आता इथे ते बोलत असते. तेवढ्यात सुलू आणि त्याचबरोबर दत्तू दोघेही जण आलेले असतात आणि दोघेही जण आल्यानंतर इथे आता ते म्हणत असतात, बहुतेक ना ह्यांचं काही खरं नाही आहे, म्हणजे आज ना ह्या दांगट पाटलांना बाईचा आशीर्वाद कसा लाभतो ना तेच मला बघायचं आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. तेवढ्यातच आता इथे धोंडू म्हणत असतो, बघितलं का, बघितलं, ही सुली आलेली आहे. ह्या सुलीने मला आणि त्याचबरोबर माझ्या घराला शाप दिला होता आणि ती सुली आज इथे आलेली आहे. काय बोलायचं ना काही कळत नाही, पण असो, तिलासुद्धा आता हा कार्यक्रम पाहायचाच आहे ना. आणि हा बचाळ्या दात बघा ह्याचे कसे बाहेर आलेले आहेत. तेव्हा आता इथे दत्तू म्हणत असतो, हे बघ धोंड्या, तुला मी किती वेळा सांगितले, माझ्या दातावरून वगैरे तू अजिबात बोलायचं नाही आहेस आणि जर बोललास ना तर गाठ माझ्याशी आहे, समजलं का तुला, असं इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर हे दोघेही जण आता येणाऱ्या पायलकडे पाहत असतात. पायल मात्र फारच कमालीची अशी दिसत असते आणि तिच्याकडे हा बघत असतो. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे ही जी काही नुलू आहे, निलीला मात्र इथे सुलूने घरामध्ये कोंडून ठेवलेलं असतं आणि कोंडून ठेवल्यानंतर बाहेरून कडी लावून ती आलेली असते. आणि आल्यानंतर आता इकडे तिने पायलला कॉल केलेला असतो आणि पायलला कॉल करून सांगितलेलं असतं की तू जाऊ बाई, तुम्ही ताबडतोब या आणि ताबडतोब येऊन ना मला इथून तुम्ही बाहेर काढा आणि मला लवकरात लवकर बाहेर निघायचं आहे, असं ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आता ती म्हणत असते, तुमची आई तर ना फारच जास्त खडूस आहे, एक नंबरची डांबरीस आहे. तेव्हा ती म्हणत असते, तुला सांगितलं ना की मला इथून बाहेर काढ म्हणून, तर लवकरात लवकर ये आणि मला बाहेर काढ, असं म्हटल्याबरोबर ती म्हणत असते, होय होय मी येते. दुसरीकडे आपण पाहतो आता राजा अवनीला समजवण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, हे बघा, तुम्ही मी काय म्हणतो ना त्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करा. हे बघा, आता इथे अण्णांना इथे खूप उत्सुकता आहे आणि अण्णांना एवढी उत्सुकता असल्यामुळे अण्णांनी हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही प्लीज आजच्या दिवस ॲडजस्ट करा, जास्त वेळ तुम्ही बाहेर नाही आलात तरीसुद्धा चालेल, फक्त 1 तासभरच चला. काय आहे ना, खूप जास्त गावकरी आलेले आहेत आणि खूप जास्त गावकरी आल्यामुळे ना इथे आता सगळेजण तोंडावर पडतील आणि त्यामुळे आता कोणाला काय उत्तर द्यावं ना ही गोष्ट काही केल्या समजणार वगैरे नाही, असं सुद्धा आता इकडे राजा बोलत असतो आणि तिला सांगत असतो बाहेर येण्यासाठी. मग आता ती म्हणत असते, तू डोक्यावर पडलायस का, तुला असं वाटतं का की मी 1 तास बाहेर यावं आणि 1 तासासाठी बाहेर येऊन इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुझं हे रिसेप्शन अटेंड करावं, असंच तुला वाटतंय ना. मग तेव्हा तो म्हणत असतो, हो मला असंच वाटत आहे. तेवढ्यातच आता हे तिघेही भावंड तिथे आलेले असतात अवनीला बोलवण्यासाठी. जेव्हा हे तिघेही भावंड तिथे येतात अवनीला बोलवण्यासाठी, तेव्हा ते आल्याबरोबर वहिनी अशी हाक मारत असतात आणि इकडे हे तिघेजणं पाहतात तर काय, आता इथे अवनी मात्र अजूनही तयार झालेली नसते आणि अवनी तयार झाली नाही ही गोष्ट हे लोक पाहतात आणि पाहिल्यानंतर त्यांनासुद्धा जरा मोठा धक्काच बसलेला असतो की अवनी अजून का आणि कशामुळे तयार झालेली नाही आहे. आता लगेचच ती लोक म्हणत असतात, काय झालं वहिनी, तुम्ही अजूनसुद्धा तयार झालेल्या नाही आहात, चला ना, सगळेजण खाली आलेले आहेत. मग आता राजा म्हणत असतो, हो हो, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा ते लोक म्हणत असतात, अरे
आम्ही तर काळजी नाही करणार आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुला आत्ता आम्ही बाहेर घ्यायला आलो आहोत, तू ताबडतोब आमच्याबरोबर यायचं आहेस आणि आमच्याबरोबर येऊनच मग सगळं काही करायचं आहे, समजलं. तुला आम्ही तयार करणार आहोत असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इथे आता राजासाठी ह्या लोकांनी खूपच छान असा ड्रेस आणलेला असतो आणि खूप छान असा ड्रेस आणल्यानंतर तो ड्रेस इथे ते राजाला घालायला देत असतात. तेव्हा राजा म्हणत असतो, ह्याची काय गरज होती, हा ड्रेस तुम्ही मला का आणि कशासाठी आणला आहे. मग आता इथे हे म्हणत असतात, अरे असा कसा रे तू, आज तुझं आणि त्याचबरोबर आमच्या वहिनीचं दोघांचं सुद्धा रिसेप्शन आहे आणि दोघांचं सुद्धा रिसेप्शन असल्याकारणाने आम्हाला जे जे काही करावं लागते तेथे आम्ही तुझ्यासाठी सगळं काही करणार आहोत असं इकडे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे पाण्यादाचा ड्रेस असतो जो की इथे पायलने पाठवलेला असतो आणि तेव्हा यशोदाच्या तो हातामध्ये असतो. हा ड्रेस कोणाचा आहे कळत नाही आहे, किती छान आहे ना. मग लगेचच पाण्या म्हणत असतो, ते काय ना माझा आहे. काय काय तुझा आहे, अरे वा वा कसला भारी आहे ना. मग आता हा ड्रेस ह्याने कधी आणला असा ही लोक विचार करत असतात आणि त्याचबरोबर हा तर किती भारी आहे ना असं सुद्धा म्हणत असतात. बहुतेक ना एखाद्या मुलीने ह्याला ना हा ड्रेस गिफ्ट केलेला असावा असं मुद्दामच आता इकडे ही लोक बोलत असतात. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो इथे आता लगेचच राजाला सगळेजण तयार करायला घेत असतात. जेव्हा राजाला इकडे हे सगळेजण तयार करायला घेतात ना, त्यावेळेस राजाला इथे फार टेन्शन येत असतं. राजा विचार करत असतो नेमकं काय करायचं काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी कळायला मार्गच नाही आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं ना तर आता इकडे अवनी मॅडम तयार होतील की नाही हे सुद्धा काही केल्या कळत नाही आणि जर त्या तयार झाल्या तर काय होणार आहे असं सुद्धा आता इकडे ती लोक विचार करत असतात. त्याचबरोबर आता इकडे यशोदा म्हणत असतो, खरं तर तू ना कसला कमाल दिसत आहेस, तू ना ह्या ड्रेसमध्ये अगदीच हिरोसारखा दिसत आहेस, खरंच खूप छान दिसत आहेस तू, आपल्याला तर हे सगळं काही फार आवडलं बरं का असं आता इथे तो बोलू लागलेला असतो. दुसरीकडे बराच उशीर झालेला असतो आणि पाहुणेसुद्धा आता इकडे खोळंबलेले असतात आणि इथे विचार करत असतात की अजून तरी कशी काय इथे दांगट पाटलांची सून जी आहे ना ती कशी काय आली नाही. आत्तापर्यंत तरी दांगट पाटलांच्या सुनेने इथे यायला हवं होतं असा आता इकडे ती लोक विचार करू लागलेले असतात. मग आता इकडे सुलू पुढे होते आणि सुलू पुढे होऊन मुद्दामच बोलायला सुरुवात करत असते. ती म्हणत असते, मला तर असं वाटतंय की दांगट पाटलांची सून आता काही केल्या येत नाही, बहुतेक ना दांगट पाटलांच्या सुनेला इथे यायचंच नाही असा इकडे आता ती विचार करत असते. आणि त्यानंतर पुन्हा म्हणत असते, बरं मी काय म्हणते, तुमच्या घरामध्ये एकतर बाई माणूस नाही आहे, मग तुमच्या घरामध्ये बाई माणूस नसल्याकारणाने मला तर असं वाटतंय की तुम्ही ना एक काम करावं. हे बघा मी ना इकडे एक काम करते, मी जाऊन इथे माझ्या हाताने तुमच्या सुनेला तयार करून आणू का. म्हणजे कसं आहे ना, इकडे जर मी तयार केलं तर मग आता तीसुद्धा येईल आणि त्यानंतर तिलासुद्धा कळेल ना. म्हणजे कसं दांगट्याला तर इथे बाईचा आशीर्वाद लाभणार नाहीच आहे, कारण मी तसा शापच दिलेला आहे असं सुलू म्हणत असते. आणि त्यानंतर धोंडूला म्हणत असते, जाऊ का माझ्या हाताने आणू का तिला तयार करून. त्यावेळेला मात्र आता इकडे लगेचच धोंडूला राग येतो आणि धोंडू म्हणत असतात, अजिबात नाही, हा तू आहे त्याच ठिकाणी आहे तिथेच थांबायचं आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला इथे कधीच पाठवणार नाही आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी सून नक्कीच येणार आहे आणि तो आमच्या घरचा प्रश्न आहे. तुम्ही तुमचं सगळं काही एन्जॉय करा ना, तुम्हाला इथे भेटतंय ना सगळं, मग तुम्ही त्या गोष्टी इथे बघा, तुम्हाला इथे हे सगळं बोलण्याची वगैरे काही गरज नाही असं स्पष्टपणे आता इथे तो बोलत असतो. आणि सुलूला मात्र शांत करण्याचं काम इथे तो करत असतो. त्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो पाण्याने आता तो शर्ट घातलेला असतो आणि तो शर्ट घातल्यानंतर आता तो अवनीसमोर आलेला असतो. जेव्हा तो शर्ट घालून अवनीसमोर येतो त्यावेळेला मात्र अवनी पाहते आणि त्याला आनंद झालेला असतो. शेवटी अवनी म्हणत असते, अरे वा वा वा, खरं तर तू हा शर्ट घातलास ना त्यामुळे मला तर फार जास्त आनंद झाला आहे आणि तू घालणार नव्हता ना हा शर्ट, मग ऐक ना आपण एक छान असा सेल्फी काढायचा का, म्हणजे आपल्या दोघांची सुद्धा आठवण म्हणून राहील ना, म्हणून मी म्हणते की आपण दोघांनी सुद्धा एक सेल्फी काढूयात म्हणून. मग आता तो म्हणत असतो, अजिबातच नाही मी अजिबात तुझ्याबरोबर सेल्फी वगैरे काहीही काढणार नाही, समजलं तुला, तू एकदम गप्प बसायचं, एकदम शांत बसायचं, कळलं तुला, असं सुद्धा आता इकडे तो बोलत
बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता तो म्हणत असतो, जर सेल्फी काढायला म्हटलीस ना तर हा कुर्तासुद्धा मी फाडून टाकेल, कळलं, असं म्हणून तो निघून जातो. तेवढ्यातच नीली आलेली असते आणि ती म्हणत असते, असू दे गं, त्याचं एवढं मनावर घेऊ नकोस, तो तसाच आहे. एखादी गोष्ट नाही म्हणतो आणि त्यानंतर ती गोष्ट तो बरोबर करतो, असाच आहे पाण्या समजायला खूप वेगळा आहे. मग आता ती म्हणत असते, अरे वा, म्हणजे भारीच आहे की हे सगळं काही. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राजा छान तयार झालेला असतो आणि अवनीच्या खोलीमध्ये निघून जातो. अवनीच्याकडे गेल्यानंतर अवनी त्याच्याकडे पाहते आणि पाहिल्यानंतर त्याला म्हणत असते, अरे वा, तू तर छानच दिसतोय, छानच तयार झाला आहेस ना. मग ऐक ना, बाहेर एवढे सगळे लोक जमलेले आहेत म्हटल्यावर रिसेप्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी माईक वगैरे असेलच ना. तेव्हा तो म्हणत असतो, हो हो, माईक वगैरे आहेच ना, त्याचं काय करायचं आहे तुम्हाला. मग आता ती म्हणत असते, त्याचं काही करायचं असं नाही, पण एक गोष्ट सांगू का तुला, आता तू माईक घे आणि माईक घेऊन सगळ्यांना सांग ना, आपल्या दोघांचं खोटं लग्न आहे आणि आपण दोघीजण त्या रिसेप्शनला जाणार नाही आहोत, असं तू सगळ्यांना जाऊन सांग, असं आता अवनी स्पष्टपणे बोलत असते. जेव्हा अवनी हे सगळं काही बोलते त्यावेळेला मात्र इथे राजाला धक्काच बसतो. राजा म्हणत असतो, हे बघा, तुम्ही असं का बोलताय, हे बघा, असं बोलू नका ना प्लीज. तेव्हा ती म्हणत असते, मग काय बोलू, सांग ना तू, अजून सांग, मी काय बोलणार आहे दुसरं, तुला मी किती वेळा सांगितले, तू जाणार नाही आहेस ना. थांब, एक काम करते, मीच जाते आणि मीच बाहेर जाऊन सगळ्यांना सांगते की मला हे लग्न मान्य नाही आहे, किंवा हे जे लग्न आहे ना ते लग्न सरळ सरळ इथे खोटं आहे, मीच जाऊन सगळ्यांना सांगते, असं म्हणत असते आणि त्यानंतर जायला लागते. पण तेवढ्यातच राजा मात्र तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. आता लगेचच इथे पाहतो तर काय, यशादा आलेला असतो. जेव्हा यशादा येतो त्यावेळेला इकडे समोर अवनीला तयार झालेली नसते आणि तो पाहत असतो. तेवढ्यातच अवनीने ज्या काही बांगड्या आहेत ना त्या इथे फेकून दिलेल्या असतात आणि बांगड्या फेकून दिल्यानंतर इथे मात्र यशाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो, काय झाले राजा, तुम्हा दोघांमध्ये भांडण वगैरे झालेलं आहे का, राजा काय झालेलं आहे खरं खरं सांग, असं म्हटल्याबरोबर आता इकडे मात्र दोघेहीजण बांगड्या उचलायला लागलेले असतात. आता इकडे राजा म्हणत असतो, काही नाही रे, त्याचं काय आहे ना, इथे त्यांना थोडंसं टेन्शन आहे. म्हणजे कशाचं टेन्शन आहे, असं बोलल्याबरोबर आता लगेचच इकडे तो बोलत असतो, पाहायला गेलं ना तर त्यांच्या वडिलांची तब्येत वगैरे खराब आहे आणि त्यांच्या वडिलांची तब्येत वगैरे खराब असल्या कारणाने ना इथे आता त्या थोड्याशा डिस्टर्ब आहेत, बस एवढंच, बाकी काहीही नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि हे सगळं काही बोलून झाल्यानंतर इकडे यशोदा म्हणत असतो, अगदी साहजिकच आहे, हे बघा, तुम्ही दोघेहीजण काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आम्ही दांगट पाटीलना थोडेसे वेगळेच आहोत. म्हणजे आम्हाला ना लहान असल्यापासून आमची आई आम्हाला कधी दिसलीच नाही आणि आमची आई आम्हाला कधी न दिसल्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की हे बघा, आता आई कधी न दिसल्यामुळे तुम्हाला आम्हाला असं झालं आहे की काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही लग्न करून आलात आणि तुम्ही लग्न करून आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे यशोदा म्हणत असतो, म्हणजे बघा ना, देव जिथे जिथे पोहोचू शकत नाही ना तिथे तिथे देवाने बायांना पाठवलेला आहे आणि त्यामुळे खरं तर आम्हाला एवढा आनंद आणि त्याचबरोबर तुम्ही लग्न करून आलात ना ते एवढं सगळं काही आवडलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की इथे आता यशोदा त्या बांगड्या आणि साडी उचलतो आणि त्यानंतर तिच्यासमोर ठेवतो आणि म्हणत असतो, खरं सांगू का, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला, हे बघा, माझी काही तुमच्यावर बळजबरी वगैरे अजिबातच असं काहीही नाही आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे बघा, तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही या, नाही आलात तरीसुद्धा चालेल, तुमचं आयुष्य आहे, तुम्ही कसं जगावं, काय करावं हे तुमचं तुम्ही ठरवू शकता, असं आता इकडे ते बोलत असतात. तेवढ्यातच अवनी म्हणत असते, माझं आयुष्य आणि माझं आयुष्य मी माझ्या मर्जीने जगावं, मी माझ्या मर्जीने हे सगळं काही करावं. खरं तर ही गोष्ट माझ्यासाठी
मला ना कळतच नाही. आणि हे सगळंच काही झाल्यानंतर आता मात्र इथे तो म्हणत असतो, हो अगदी बरोबर बोलतोय मी. मग आता अवनी म्हणत असते, आत्तापर्यंत ना मला असं कोणी म्हटलंच नाही की तुमचं आयुष्य आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा म्हणून. खरं सांगू का, जर असा विचार इथे माझ्या बाबांनी वगैरे केला असता, माझ्या आईबाबांनी हे सगळं स्वीकारलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर किती बरं झालं असतं, किती छान झालं असतं ना. मला तर इथे काही कळलंच नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर अवनी म्हणत असते, आता खरं सांगू का तुम्हाला, माझं आणि त्याचबरोबर राजाचं लग्न, हे दोघांचंही लग्न अगदी म्हणजे विरोधाभासच आहे. म्हणजे बघा ना, तुम्ही अगदी राजाला हसत हसत स्वीकारलं आणि माझं स्वागत केलं. तुम्ही एका शब्दाने सुद्धा काही विचारलं नाही किंवा काही गोष्टी इथे बोललासुद्धा नाहीत. पण तसं माझ्या बाबतीत झालं नाही. जर माझे आईवडीलसुद्धा अगदी तुमच्यासारखे असते तर काय करायचं होतं? मग माझं काय झालं असतं? मला कुठे जावं लागलं असतं? आणि खरं सांगू का, मी नेमकी कुठे गेली असती? काय झालं असतं माझं? ह्या गोष्टी मात्र मला अजिबातच समजत नाहीत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की इथे आता यशोदा म्हणत असतो, कशाला तुम्ही एवढी काळजी करताय, शांत बसा ना. पण आता अवनी म्हणत असते, नाही, मला तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं आहे आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता लगेचच इकडे राजा म्हणत असतो, हे बघा, असं काही करू नका प्लीज, तुम्ही असं काहीही सांगू नका, शांत बसा ना. तेव्हा आता यशोदा म्हणत असतो, नाही, त्यांना बोलू दे राजा, त्यांना जे काही सांगायचं आहे ना ते सगळं काही सांगू दे, मला ऐकायचं आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर वगैरे इथे अवनी म्हणत असते, तुम्ही जसं समजताय ना तसं अजिबातच काहीही नाही आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, खरं म्हणजे तर इथे ना एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजेच की आम्हा दोघांचं सुद्धा एकमेकांवर प्रेम नाही आहे. आम्ही जे काही लग्न केलं आहे ना, काय काय बोलताय काय तुम्ही, असं म्हणून अवनी धावतच जाते. अवनी धावतच गेल्यानंतर दरवाजा बंद करते आणि दरवाजा बंद केल्यानंतर आता लगेचच इकडे तू म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तर मग आता इकडे तो म्हणत असतो की हे बघ राजा, सगळं काही बोलू दे आणि सगळ्या काही गोष्टी इथे सांगू दे. आणि त्याचबरोबर इथे ती म्हणत असते, हे बघा यशोदा, मला माहिती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ता सांगणं किती योग्य आहे किती नाही. तो पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघा, काही जरी झालं ना तरी एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे आणि ती म्हणजेच की माझं आणि राजाचं एकमेकांवर अजिबात प्रेम नाही आहे. आम्ही जे काही लग्न केलं आहे ते कशा परिस्थितीत केलं आहे ते तुम्हाला सांगते. खरं तर मला विवांबरोबर लग्न करायचं नव्हतं आणि विवांबरोबर लग्न करायचं नव्हतं म्हणूनच मी इथे राजाबरोबर लग्न करणं हा माझ्यासमोर पर्याय होता आणि त्यामुळे मी हे लग्न केलेलं आहे, असं आता इकडे ती ह्या सगळ्या गोष्टी सांगते. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता मात्र इथे सगळ्यांना धक्काच बसतो. पोलीस स्टेशनमध्ये ज्या गोष्टी झाल्या, जे काही झालेलं आहे ते सगळं आता इकडे ती लोक सांगायला सुरुवात करत असतात. आणि ते सगळं काही सांगून झाल्यानंतर आता मात्र इथे सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो की इथे यशोदा तर हादरून गेलेला असतो. यशोदा म्हणत असतो, बापरे, हे सगळं काही कसं शक्य आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी होणं कशा शक्य आहे. मग आता अवनी पोलीस स्टेशनमध्ये घडलेला तो सगळा प्रकार सांगते आणि सगळा प्रकार सांगितल्यानंतर आता लक्षात येतं की हे सगळं कशा पद्धतीने झालेलं आहे. कारण हे फक्त लग्न नाही तर हे फक्त आणि फक्त इथे त्या गोष्टीसाठी केलेल्या ह्या गोष्टी आहेत. म्हणजे फक्त इथे फसवणेगिरी आणि त्याचबरोबर हे सगळं त्याच्यामुळे झालेलं आहे का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की इथे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र यशा तिच्यासमोर हात जोडत असतो आणि म्हणत असतो, माफ करा, खरं तर हे सगळं ह्या पद्धतीने व्हायला नको होतं, पण हे फार जास्त चुकीचं झालं आहे. खूप काही गोष्टी चुकीच्या घडल्या, त्यासाठी मी खरंच तुमची अगदी मनापासून माफी मागत आहे. त्याचं काय आहे ना, मग दांगट पाटलांना समजत नाही हो काय करायचं आणि काय नाही तर, आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, मला माफ करा. असं इथून पुढे अजिबातच होणार नाही. तुम्हाला सांगू का, इथे हे सगळं काही करण्याआधी, ह्या सगळ्या गोष्टी घडून आणण्याआधी मी तुम्हाला विचारायला हवं होतं. मी सगळं काही विचारून मगच हे सगळं काही करायला हवं होतं. खरंच आमचं चुकलं, मला माफ करा, खरंच आमचं चुकलं, मला माफ करा, असं म्हणून राजा आता हात जोडत असतो. आणि हात जोडल्यानंतर तो म्हणत असतो, पण
तुम्ही हे सगळं काही केले ना, आत्ताच्या आत्ता हे सगळं बाहेर गावकऱ्यांना समजायला हवं आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगायला हव्यात, असं आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं दाखवलेलं आहे, राजा इथे सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि राजा ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच आता इकडे मात्र तो म्हणत असतो, खरं तर बाईचा सुलवात्या म्हणते तसं. मग तेवढ्यातच आता अवनी समोर आलेली असते. अवनी समोर आल्यानंतर पाहतो तर काय, अवनी छान अशा इथे साडीमध्ये खूपच कमाल दिसत असते आणि खूपच कमाल दिसत असताना ती छान अशी तयार होऊन आलेली असते आणि छान अशी तयार होऊन आल्यानंतर आता मात्र इकडे त्याला धक्काच बसलेला असतो की आता अवनी आलेली आहे. तर अशा पद्धतीने आता अवनी येऊन हा कार्यक्रम इथे व्यवस्थित पार पडत असतो. तर पाहत राहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.